नमस्कार श्रोते हो, कसे आहात? मी डॉक्टर बाबासाहेब रेणुसे, रत्नागिरीहून. आज आपला विषय आहे पित्तासंदर्भात. आजकाल प्रत्येकालाच ॲसिडिटीने आणि पित्ताने त्रास होत असतो. तर आज आपण या पॉडकास्टमध्ये पाहणार आहोत की ॲसिडिटी म्हणजेच पित्त का होतं, कशामुळं होतं आणि त्याच्यावरती आपण घरगुती उपाय किंवा आयुर्वेदिक पद्धतीने कसं त्याच्यावरती विजय मिळवू शकतो. बऱ्याच जणांची अशी तक्रार असते की आमचं वय झालंय आणि आम्हाला आता बीपीच्या गोळ्या चालू आहेत, डायबिटीजच्या गोळ्या चालू आहेत, रोज 8-10 गोळ्या खातो, त्याच्यामुळे भरपूर प्रमाणात ऍसिडिटी होते, ऍसिडिटी काही कमी होत नाही. अनेक ॲलोपॅथिक गोळ्या घेतल्या, आयुर्वेदिक गोळ्या घेतल्या, होमिओपॅथिक गोळ्या घेतल्या तरी देखील ऍसिडिटी आमची कमी होत नाही. यावर काहीतरी जालीम उपाय सांगा, असं बऱ्याच जणांनी विनंती केल्यानंतर त्यांना काय खावं, काय खाऊ नये, कशा पद्धतीने काळजी घ्यावी, कशा पद्धतीने घरगुती उपाय करावे याबद्दल आज या पॉडकास्टमध्ये मार्गदर्शन करत आहे. तरी आपण हे पॉडकास्ट संपूर्ण शांतपणे ऐकावे ही नम्रतेची विनंती. चला तर मग सुरू करूया आजच्या पॉडकास्टला. तर आता आपण ऍसिडिटी म्हणजे नेमकं काय याबद्दल थोडी माहिती घेऊया. आपल्या पोटात म्हणजे जठरात एक पाचक रस तयार होतो. तो ऍसिडिक म्हणजे आम्लयुक्त असतो. आपण जेवलेल्या अन्नाच्या पचनासाठी या पाचक रसाची अत्यंत गरज असते, पण योग्य प्रमाणात गरज असते. हाच पाचक रस जर जास्त प्रमाणात निर्माण झाला किंवा अवेळी म्हणजे जेवणाच्या वेळेव्यतिरिक्त तयार झाला तर आम्लपित्ताचा त्रास होतो. यालाच आपण ऍसिडिटी असे म्हणतो. आता आपण पाहूया ऍसिडिटी का होते. पोटात जास्त प्रमाणात व अवेळी हा आम्लयुक्त पाचकरस तयार होण्याची महत्वाची कारण म्हणजे हरी वरी करी. हरी म्हणजे काय, तर भराभर जेवल्याने हवा गिळली जाते म्हणून पोट फुगते, पोटाला तडस लागते आणि ऍसिडिटी गॅस वगैरे होतो. वरी म्हणजे काय, तर अनावश्यक काळजी, कुठल्याही गोष्टीची कुठल्याही पद्धतीची काळजी जर असेल तर मात्र ऍसिडिटीचा त्रास होतोच. करी म्हणजे काय, तर मसाल्याचे पदार्थ, शीतपेये, कॉफी, चॉकलेट असे पदार्थ खाल्ल्यामुळे ऍसिडिटी वाढते. आपल्या आयुष्यात हल्ली एवढे सुपरफास्ट गतीनं चालू आहे आयुष्य की लोकांना सकाळी नाश्ता करायला देखील वेळ नसतो. नुसता चहा, कॉफी इत्यादी पेये घेतली जातात. त्यामुळे पोटात ऍसिडिटी आम्ल वाढते आणि ऍसिडिटीची समस्या जाणवू लागते. धकाधकीच्या जीवनात प्रत्येकजण वेगवेगळ्या टेन्शनखाली जगत असतो. जसं की 8:30ची मला लोकल गाठायची आहे, ऑफिसातल्या बॉसचं टेन्शन, कामाचं टेन्शन, मुलांच्या अभ्यासाचं टेन्शन. बऱ्याच लेडीजना, स्त्रियांना ऑफिसचं, मुलांचं, घरकाम, स्वयंपाक या सर्व गोष्टींचा ताळमेळ कसा साधायचा याचं टेन्शन. डोक्यावर जर कर्ज असेल तर त्याचं अजून वेगळं टेन्शन. या विविध टेन्शनमुळे, ताणांमुळे आपल्या मज्जासंस्थेवर विविध परिणाम होत असतो. यामुळे जठर रसाची निर्मिती जास्त प्रमाणात होत राहते व त्यामुळे ऍसिडिटीची सुरुवात होते. पोटात जळजळ नंतर भरपूर प्रमाणात होत राहते आणि बऱ्याच रुग्णांना त्यामुळे मानसिक तणावाखाली असलेल्या लोकांना ऍसिडिटीचा त्रास जाणवतो. तसेच फास्ट फूडच्या जमान्यात भूक लागली की रस्त्यावर उभे राहून कुठेतरी वडापाव, पावभाजी, पिझ्झा, बर्गर, पाणीपुरी, कच्ची दाबेली इत्यादी सटरफटर खाल्लं जातं. त्यामुळे ॲमिबियासिस सारखं इन्फेक्शन होतं आणि त्यामुळे ऍसिडिटीचा त्रास होऊ शकतो. तसेच अनियमित दिनचर्या आणि चुकीच्या खानपानामुळे अपचनाची समस्या निर्माण होते. यामुळे पोटात गॅस किंवा वाताची समस्या सुरू होते आणि यात गॅस्ट्रिक ट्रबलमुळे शरीरात इतर आजार निर्माण होतात. ज्या लोकांना ही समस्या असते त्यांना ऍसिड रिफ्लेक्सचा त्रास सुरू होतो. म्हणजे वारंवार मळमळ उलटी आल्यासारखं होतं. त्याला आपण ऍसिड रिफ्लेक्स असं म्हणतो. तुम्हालाही वारंवार गॅस, ऍसिडिटीचा त्रास होत असेल तर फक्त एका महिन्याच्या शास्त्रशुद्ध हर्बल ट्रीटमेंटने तुम्हाला गॅस, ऍसिडिटीच्या समस्येपासून कायमचा आराम मिळू शकतो व दिनचर्येतील योग्य त्या बदलाने ही समस्या परत उद्भवणार नाही.
एवढी आपण काळजी घेऊ शकतो. तर आता आपण पाहूया गॅसची समस्या निर्माण होण्याची काय एक लक्षणं आहेत. म्हणजे गॅस कशा होतो, काय लक्षणं दाखवतो, तर गॅस झाल्यानंतर मळमळ होऊ शकते, उलटी होऊ शकते, वारंवार उचकी लागते, पोटदुखी आणि कधी-कधी सूज येऊ शकते, असा प्रकार घडतो. तर त्यासाठी काय केलं पाहिजे, तर पाणी पिलं पाहिजे. पाणी न पिणे किंवा शरीरात पाण्याची कमतरता हे या आजाराचं मोठं कारण आहे. तसेच दुसरं कारण रात्री भरपेट जेवणे आणि लगेच झोपणे किंवा रात्री खूप उशिरापर्यंत जागरण करणे किंवा जे लोक कॉल सेंटरला किंवा शिफ्ट बदलीच्या नोकऱ्या करतात, रात्रपाळीची कामं करतात, त्यामुळे रात्री जागरण आणि दिवसा अपुरी झोप यामुळे ऍसिडिटी बळावते. मद्यपान करणे म्हणजे दारू पिणे यासारख्या लोकांना देखील ऍसिडिटीचा खूप त्रास होतो. तसेच अंगदुखी, सांधेदुखी, डोकेदुखी अशा कुठल्याही दुखण्यासाठी जे लोक पेन किलर घेतात, ब्रुफेन किंवा त्यासारखे डायक्लोफेनॅक सारखी पेन किलरची औषधे घेतात, त्या लोकांना सतत ऍसिडिटी राहतेच. आहारात जास्त तेलकट, तिखट, जळजळीत, मसाल्याचे पदार्थ घेतल्यानेही ऍसिडिटी वाढते. अन्नातील तिखटपणा, हिरवी मिरची, लाल मिरची, आले लसणाची पेस्ट, मिरपूड इत्यादी घटकांनी देखील ऍसिडिटी वाढते. असे पदार्थ सर्वांना सोसतील असं नाही. ज्या लोकांना असे पदार्थ सोसत नाहीत त्यांना पोटात किंवा छातीत जळजळ होणे किंवा पोटात विस्तव पेटवल्यासारखे वाटते. तसेच जे लोक अति कडक उपवास करतात किंवा उपवासाचे पदार्थ खातात त्यांना देखील ऍसिडिटी होते. शिळं अन्न खाल्लं तरी देखील पोटात ऍसिडिटी होते. गॅस होतात, ढेकर येऊ लागतात. त्यामुळे भुकेपेक्षा 2 घास कमी खावेत, हाच मुद्दा महत्वाचा आहे. अनेकदा 2 घास आपण जास्तच खातो, त्यामुळे ऍसिडिटी वाढते, आंबट ढेकर येऊ लागतात. अपुरी झोप, ताणतणावग्रस्त जीवनशैली, अरबट-चरबट फास्ट फूड खाणे अशा एक ना अनेक कारणांनी शरीरात पित्ताचे दोष निर्माण होतात. तीव्र डोकेदुखी, छातीत जळजळ, उलट्या होणे, अस्वस्थ वाटणे अशी पित्ताची लक्षणे दिसून येतात. मग पित्तावर उपाय म्हणून बाजारात उपलब्ध असलेली विविध रूपातील वेगवेगळ्या प्रकारची अँटॅसिड म्हणजेच आम्लता नष्ट करणारा अल्कलाईन पदार्थ हा देखील निष्फळ ठरतो, त्याचाही उपयोग होत नाही. तेव्हा काही आपण आयुर्वेदिक उपाय पाहूया की ज्यामुळे या आजाराचा समूळ नायनाट होईल. तर त्याच्यामध्ये पहिला आहे केळी. केळी ही सहज कोणालाही कुठेही मिळू शकतात. केळातून शरीराला उच्च प्रतीच्या पोटॅशियमचा पुरवठा होतो, त्यामुळे पोटात आम्ल म्हणजे ऍसिड निर्मितीची प्रक्रिया मंदावते. तसेच फायबर शरीराची पचनक्रिया सुलभ करतात. केळामधील काही विशिष्ट घटकांमुळे ऍसिडच्या विघातक परिणामांपासून आपलं रक्षण होतं, त्यामुळं केळी खाल्लेले केव्हाही चांगले. पित्त झाल्यास पिकलेले केळ खाल्ल्याने आराम मिळतो. केळ्यातील पोटॅशियम विषहारक द्रव्य म्हणून काम करते व पित्ताचा त्रास कमी होतो. दुसरं आहे तुळस. तुळशीतील अँटी अल्सर घटक पोटातील, जठरातील आम्लातून तयार होणाऱ्या विषारी घटकांपासून आपलं रक्षण करतात. तुम्हाला पित्ताचा त्रास जाणवत असल्यास किंवा अस्वस्थ वाटत असेल तर 4 ते 5 तुळशीची पाने चावून खाल्ली पाहिजेत. तसेच तुळस हा स्वयंपाकघरातील एक भाग नसला तरी प्रत्येकाच्या दारात असतोच आणि तुळशीचे महत्वही मोठे आहे. पोटात ऍसिडिटीचा प्रभाव कमी करण्यासाठी तुळशीची पाने उपयुक्त ठरतात. म्हणूनच जेवणानंतर तुळशीची पाने चघळून खाल्ली जातात. यामुळे ऍसिडिटीची समस्या झटपट दूर होते. जेवणानंतर 4 ते 5 तुळशीची पाने चावून खाल्ली की ताबडतोब ऍसिडिटी कमी झालीच म्हणून समजा. नंतर आहे दूध. दुधातील कॅल्शियमच्या घटकामुळे पोटात तयार होणारे विघातक आम्ल निर्मिती थांबते व अतिरिक्त आम्ल दूध खेचून त्याचे अस्तित्व संपवते. थंड दूध प्यायल्याने पित्तामुळे होणारी पोटातील व छातीतील जळजळ कमी होते. दूध हे पित्तशामक असून ते थंड
तसेच त्यात साखर वा इतर पदार्थ न मिसळता प्यावे. मात्र त्यात चमचाभर साजूक तूप घातल्यास ते हितकारक होते. दूध आणि दही. दूध एक नैसर्गिक अँटासिड म्हणून काम करतं. नैसर्गिकरित्या ते ऍसिडिटी कमी करतं, तर दही देखील ऍसिडिटीला कंट्रोलमध्ये ठेवण्याचं महत्वाचं काम करतं. दह्यामध्ये प्रोबायोटिक असल्याने पचनासाठी देखील ते फायद्याचं आहे. तसेच पुढचा उपाय आहे बडीशेप. बडीशेपमध्ये अँटी अल्सर घटक पचन सुधारते व बद्धकोष्ठता दूर करते. बडीशेपमुळे पोटात थंडावा तयार होऊन जळजळ कमी होते. बडीशेपचे काही दाणे केवळ चघळल्याने देखील पित्ताची लक्षणे कमी होण्यास मदत होते. तसेच पित्तामुळे अस्वस्थ वाटत असल्यास बडीशेपचे दाणे पाण्यात उकळून ते रात्रभर थंड करून ठेवलेले पाणी प्यायल्याने आराम मिळतो. बडीशेप रात्रभर पाण्यात भिजवून बडीशेपचं सेवन करावं किंवा चहामध्ये बडीशेपचा वापर केला तरी चालतो. शिवाय गरम पाण्यासोबतही बडीशेपचं सेवन केलं तरी चालतं. स्वादासाठी यामध्ये खडीसाखरेचाही वापर करू शकता. यामुळे शरीराची पचनक्रिया व्यवस्थित राहून निरोगी राहते. पुढचा उपाय आहे जिरे. जिऱ्याच्या सेवनामुळे शरीरात लाळ निर्मिती होते. त्यामुळे पचनक्रिया सुधारते, मेटाबॉलिझम सुधारते आणि शरीरातील वायू व गॅसचे विकार दूर होतात. जिऱ्याचे काही दाणे केवळ चघळल्याने देखील आराम मिळतो. किंवा तुम्ही जिऱ्याचे दाणे पाण्यात उकळून ते पाणी थंड करून जरी घेतलं तरी देखील त्यामुळे ऍसिडिटी कमी होण्यास मदत होते. पुढचा उपाय आहे लवंग. स्वादिष्ट आणि गुणकारी अशी लवंग असते. लवंग चवीला तिखट असली तरीही लवंग अतिरिक्त लाळ खेचून घेते, पचनक्रिया सुधारते व पित्ताची लक्षणं दूर करते. लवंगामुळे पोटफुगी व गॅसेसचे विकार दूर होतात. जर तुम्हाला पित्ताचा त्रास असेल तर लवंग दाताखाली पकडून ठेवा. त्यातून येणारा रस काही काळ तोंडात राहू द्या. याच रसामुळे पित्ताची तीव्रता कमी होते. लवंगेमुळे घशातील खवखवही कमी होते. लवंग ऍसिडिटीपासून सुटका करून देण्यास फायदेशीर ठरते. लवंग खाल्ल्याने जी लाळ निर्माण होते त्याचा अन्न पचनास फायदा होतो. ऍसिडिटी सारखे वाटल्यास तोंडात लवंग घालून हळूहळू चघळा. असे केल्याने काही वेळात तुम्हाला आराम मिळेल. पुढचा उपाय आहे वेलची. आयुर्वेदानुसार वेलची शरीरातील वात, कफ व पित्त यांमध्ये समतोल राखण्याचे काम करते. स्वादाला, सुगंधी व औषधी गुणांनी परिपूर्ण वेलचीच्या सेवनाने पचन सुधारते. पित्ताचा त्रास कमी होतो. पित्तापासून आराम मिळवण्यासाठी वेलचीचे 2 दाणे ठेचून सालीसकट किंवा सालीशिवाय ती पाण्यात टाकून उकळा व हे पाणी थंड झाल्यावर प्यायल्याने पित्तापासून लगेच आराम मिळतो. पुढचा उपाय आहे पुदिना. मुंबई, पुणे, दिल्ली या ठिकाणचे जे लोक आहेत ना, शहरामध्ये राहणारे, ते शक्यतो घरामध्ये कुंडीमध्ये थोडा का होईना पण पुदिना लावतात. ही पद्धत मेट्रो सिटीमध्ये खूप प्रचलित आहे. पुदिन्याचा उपयोग काय आता सांगतो. पुदिना पोटातील आम्लाची तीव्रता कमी करतो. पुदिन्यातील वायुहर गुणधर्मामुळे पचनक्रिया सुधारते. पुदिना वातहर आहे, पोटातील गॅस कमी करतो. पुदिन्यातील थंडाव्यामुळे, पुदिन्याला इंग्लिशमध्ये मेंथॉल म्हणतात, तो थंड असतो. पुदिन्यातील थंडाव्यामुळे पोटदुखी व जळजळ थांबते. पित्ताचा त्रास होत असल्यास काही पुदिन्याची पाने कापा व पाण्यासोबत उकळा. थंड झाल्यावर हे पाणी प्या. अपचनावर देखील पुदिना गुणकारी आहे. पुदिन्यातील मेंथॉल पचण्यास, जड पदार्थ खाल्ल्याने होणारा त्रास, डोकेदुखी, सर्दी दूर करण्यास मदत करतो. पुदिन्यामध्ये असलेले घटक आहेत ते पचनक्रिया सुधारतात, डोकेदुखी, सर्दी घालवतात. त्यामुळे पुदिना उपयुक्त आहे. पुढचा उपाय आहे आलं. आलं या औषधी मूळचा भारतीय स्वयंपाकघरात प्रामुख्याने आल्याचा वापर केला जातो. आल्याच्या सेवनाने पचनक्रिया सुधारते. तसेच पोटातील अल्सरशी सामना करण्यास आल्याचा फायदा होतो.
आल्यातील तिखट व पाचक रसांमुळे आम्लपित्त कमी होते. पित्तापासून आराम मिळवण्यासाठी आल्याचा एक लहान तुकडा चघळत राहा. तुम्हाला जर आलं तिखट लागत असेल तर ते पाण्यात टाकून उकळून ते पाणी प्या किंवा तुम्ही आल्याचा तुकडा ठेचून त्यावर थोडा गूळ टाकून चोखत राहा. यामुळे देखील पित्त कमी होण्यास मदत होते व पचनक्रिया देखील सुधारते. पुढचा उपाय आहे आवळा. तुरट आंबट चवीचा आवळा कफ आणि पित्तनाशक असून त्यातील व्हिटॅमिन सी अन्ननलिका व पोट स्वच्छ ठेवण्यास मदत करते. रोज चमचाभर आवळ्याची पावडर किंवा चूर्ण घेतल्यास पित्ताचा त्रास होत नाही, कमी होतो. कच्चा आवळा मिठासोबत खाल्ल्यास शरीरातील षड्रसयुक्त आहार जे आपण म्हणतो मधुर आम्ल लवण कटू तिक्त कषाय त्या पद्धतीने सर्व चवींचा असा तो पोषक रसायन चिकित्सा मिळते, पोषक आहार मिळतो. पुढचा उपाय आहे ओवा. ओव्यामध्ये थायमॉल असतं. ओवा चिमूटभर मिठासोबत खाल्ल्याने किंवा रात्री झोपताना पाण्यात 1 चमचा ओवा घालून सकाळी त्या पाण्याचं सेवन केल्याने पोटाची समस्या दूर होऊन अपचन दूर होतं, ऍसिडिटी दूर होते. त्यामुळे ओवा ऍसिडिटी कमी करण्यासाठी खूप उपयोगी आहे. पुढचा उपाय आहे मध. मध 1 चमचा मध कोमट पाण्यात घालून त्याचं सेवन केलं तरी देखील ऍसिडिटी पासून सुटका मिळते. यात थोडं लिंबू पिळल्यास ते अल्कलाईन घटक तयार होतो जो ऍसिडिटीला मारक ठरतो. त्यामुळे मध ऍसिडिटीसाठी चांगला आहे. त्याच्या पुढचा उपाय आहे कोथिंबीर. कोथिंबीरीच्या पानांचा रस किंवा कोथिंबीरीची पाने पाण्यात किंवा ताकासोबत सेवन केल्यास ऍसिडिटी कमी होते. कोथिंबीरीच्या सुकलेल्या बियांच्या पावडरचा जेवणात वापर किंवा चहाही बनवला जातो. ऍसिडिटीमुळे होणारा ब्लोटिंगचा त्रास कमी होण्यास मदत होते. त्यामुळे कोथिंबीर फार उपयोगी आहे. अजून एक घरगुती उपाय आहे, तो आहे पाण्याचा. पाणी पिताना त्यात जास्तीत जास्त लाळ मिसळेल अशा पद्धतीने पिल्यास ऍसिडिटीमध्ये बराच फरक जाणवतो. कारण पोटात ऍसिडिक वातावरण असते व लाळ ही आपली अल्कलाईन असते. त्यामुळे लाळयुक्त पाणी पोटातील ऍसिडयुक्त वातावरण कमी करायला मदत करते. त्यामुळं पाण्यामध्ये लाळ मिक्स करून ते तोंडामध्ये बराच वेळ धरून नंतर पिल्यानंतर जे आपण पाणी पितो अशा पद्धतीने पिलं सकाळी सकाळी तर त्याचा ऍसिडिटीवर खूप परिणाम होतो. ऍसिडिटी फार लवकर कंट्रोलमध्ये येते आणि कमी होते. तसेच पुढचा उपाय ज्येष्ठमधाचा आहे. ऍसिडिटीवर अतिशय फायदेशीर ठरतं ज्येष्ठमध. याचं चूर्ण किंवा काढा बनवून प्यायल्यास आराम मिळतो. कडुलिंबाची सालही ऍसिडिटीवर उपयुक्त ठरते. रात्रभर कडुलिंबाची साल भिजवून ठेवा व सकाळी ते पाणी प्या, त्यामुळे ऍसिडिटी कमी होते. तसेच कोमट पाण्यामध्ये थोडी हळद, काळी मिरी पावडर आणि अर्धा लिंबू पिळून हे जर मिश्रण सकाळी सकाळी उपाशीपोटी पिलं तर त्यामुळे ऍसिडिटी कमी होण्यास मदत होते. त्याचबरोबर आवळा आणि बडीशेपचं चूर्ण बनवून सकाळ संध्याकाळ अर्धा चमचा जर घेतलं तरी देखील ऍसिडिटी खूप प्रमाणात कमी व्हायला मदत होते. पुढचा उपाय आहे त्रिफळा चूर्ण. त्रिफळा चूर्ण देखील ऍसिडिटीवर उपयुक्त ठरते. ते देखील कोमट पाण्याबरोबर जर त्रिफळा चूर्ण 1 चमचा घेतलं तरी देखील ऍसिडिटी व गॅस कमी होण्यासाठी मदत मिळते. पुढील उपाय आहे मनुके. बेदाणे ज्याला आपण म्हणतो. तर मनुके भिजवून ठेवायचे, सकाळी दुधात घालून उकळवा, त्यानंतर थंड करून ते दूध प्या. सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी प्यायल्याने देखील ऍसिडिटीची समस्या दूर होते. तर हे होते आपले घरगुती आयुर्वेदिक उपाय. यामुळे तुम्ही ऍसिडिटीवरती मात करू शकता. सतत ऍसिडिटीच्या गोळ्या घेणे चुकीचे आहे. पूर्वी एक पद्धत होती, जरा पित्त झालं की लोक मेडिकलमध्ये जायचे आणि दुकानदाराला सांगायचे स्टोअरवाल्याला की मला रॅन्टॅकची गोळी द्या, रॅनिटिडीनची गोळी द्या. एक व्यसन लागलं होतं सर्व लोकांना ती रॅन्टॅकची गोळी खाण्याचं. आता 7-8 वर्षानंतर असं समजलं की ती गोळी घेतल्यानंतर कॅन्सर होतो. त्यामुळेच गव्हर्नमेंटने त्या गोळीवरती बंदी आणलेली आहे.
त्यामुळे असं कुठलंही मेडिसिन चुकीचं घेऊ नका की ज्यामुळे भविष्यात मोठा आजार उत्पन्न होईल, साईड इफेक्ट होईल. त्यामुळे आयुर्वेदिक पद्धतीने कुठलाही आजार कंट्रोलमध्ये करण्याचा प्रयत्न करावा. धन्यवाद श्रोतेहो. आजचा पॉडकास्ट ॲसिडिटी आणि त्यावरील उपाय हा तुम्हाला कसा वाटला हे जरूर कळवा आणि प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ही नम्रतेची विनंती. धन्यवाद. पण त्याआधी डॉक्टर रेणुशे सरांचा परिचय जाणून घेऊया. डॉक्टर बाबासाहेब प्रकाश रेणुशे हे रत्नागिरीचे सुप्रसिद्ध आयुर्वेद तज्ज्ञ आहेत. ते आयुर्वेदामध्ये एमडी मेडिसिन झालेले आहेत. त्यांनी आजवर 10,000हून अधिक वाताचे रुग्ण बरे केले आहेत. त्यामुळे ते या परिसरामध्ये वात स्पेशालिस्ट डॉक्टर या नावाने खूप परिचित झालेले आहेत. तसेच ते पुरुषांच्या लैंगिक समस्या व मुतखडा, मूळव्याध व अनेक प्रकारचे त्वचारोग देखील आयुर्वेदिक उपचारांनी पूर्ण बरे करतात. डॉक्टर बाबासाहेब रेणुशे यांना आजवर अनेक आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत. ते WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेसाठी संशोधनाचे काम करतात. आजवर अनेक पुरस्कार त्यांना या आंतरराष्ट्रीय संस्थेकडून प्राप्त झालेले आहेत. कोरोनाच्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब रेणुशे यांनी WHO सोबत अनेक विषयांमध्ये संशोधन केले आहे. त्याबद्दल त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. तसेच डॉक्टर बाबासाहेब रेणुशे युनायटेड नेशन या आंतरराष्ट्रीय संस्थेचे स्टाफ मेंबर आहेत. या संस्थेसाठी देखील ते संशोधक म्हणून काम पाहतात. या संस्थेकडून त्यांना पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. तसेच डॉक्टर बाबासाहेब रेणुशे हे युनिसेफ या आंतरराष्ट्रीय बाल संस्थेसाठी देखील संशोधनाचे काम करतात. या संस्थेकडून देखील त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. डॉक्टरांचे नाडीपरीक्षेवरती विशेष प्रभुत्व आहे. नाडीपरीक्षेवरती ते वाताचे अचूक निदान करतात. यामुळेच त्यांना वाताचे व्याधी बरे करण्यामध्ये यश प्राप्त होते. एकूण 80 प्रकारच्या वाताचे निदान ते नाडीपरीक्षेद्वारे करू शकतात. तसेच गेली 17 वर्षे प्रॅक्टिसमध्ये डॉक्टर बाबासाहेब रेणुशे फ्रीमध्ये रुग्णांना त्यांचे रिपोर्ट, ब्लड रिपोर्ट, एक्स-रे रिपोर्ट, इतर डॉक्टरांनी सुचवलेले रिपोर्ट त्यांना मराठीमध्ये सोप्या भाषेत समजावून सांगतात व त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देतात. तेही अगदी मोफत. रुग्णांना आयुर्वेदाचं महत्त्व देखील पटवून देतात. एक सूचना. प्रज्ञा हॉस्पिटल, कोकण नगर, रत्नागिरी येथून डॉक्टर प्रज्ञा रेणुशे मॅडम तसेच डॉक्टर बाबासाहेब रेणुशे सरांचे जे पेशंट भारतातील व भारताबाहेरील आहेत त्यांना कुरिअरने आयुर्वेदिक औषधे पाठवण्याची सोय झाली आहे. ज्यांना कोणाला आयुर्वेदिक औषधे, मेडिसिन पाहिजे आहे त्यांनी फोनवरती संपर्क साधून तुमचा पिनकोड सहित पत्ता व्हॉट्सअपवरती 7053944036 या नंबरवर पाठवून कुरिअरने औषधे मागवू शकता. धन्यवाद. सूचना समाप्त.